या ठिकाणी सरांना विनंती आहे की कल्याण चौक आणि सर्व त्यांचे सहकारी याच्यावर सत्कार करणार आहे. त्यांचा खूप आग्रह सरांना विनंती आहे, त्यांचा खूप आग्रह आहे एक सत्कार करावा. या पटकन या लोकांना या लवकर संपूर्ण टीम तुमचे सगळे सहकारी या. आवाज मोठा पाहिजे राव. ही गेवराई तालुक्याची चिंगारी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेली पाहिजे. कसा आवाज पाहिजे? सर तुम आगे बढ़ो, सर तुम आगे बढ़ो, सर तुम आगे बढ़ो. या महाराष्ट्रामध्ये रात्रंदिवस देवी समाजासाठी काम करणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण जाधव यांचं या ठिकाणी ग्रामपंचायत दाखल होत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करणारा हा संघर्ष होता महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. सर तुम आगे बढ़ो, सर आप संघर्ष करो, सर आप संघर्ष करो, सर आप संघर्ष करो. गेवराई तालुक्यामधल्या भाग पिंपळगाव या गावामध्ये वाघाच्या छातीचं काय म्हणायचं, वाघाचं काळीज असलेले तरुण या गावामध्ये. मी तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा नाही आलो. या गावामध्ये खऱ्या अर्थानं जालना जिल्ह्यामधल्या घनसावंगी तालुक्यामधल्या वडीगोद्रीमध्ये जे आंदोलन झालं, ऐतिहासिक आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये हिरिरीनं सहभाग घेणारे हे माझे सगळे या भाग पिंपळगाव आणि आजूबाजूच्या पंचकृषीमधील आजूबाजूच्या गावामधील हे तरुण आहेत आणि हे कोणाला घाबरत नाहीत. गेवराईतल्या लोकांना यांनी दाखवून दिलं, कारण आमच्या बापदादांनी हा संघर्ष करायला आम्ही अशिक्षित होतो. आम्ही गावगाड्यामध्ये, शेतामध्ये, डोंगराच्या कुशीला काम करणारी माणसं होतो. पण आज आम्ही संघर्षाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना मुठभर मावळ्याच्या साथीनं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये स्वराज्य निर्मिलं. त्याच पद्धतीने माझ्या या भाग पिंपळगाव आणि पंचक्रोशीमधल्या या तरुणांनी आज जो कार्यक्रम घेतला आणि त्यांचा आभार मानावे तेवढे तुम्ही आहे. मी खूप थोडं बोलणार आहे, जास्त बोलणार नाही, संवाद साधणार आहे तुमच्याशी. 2-3 वर्ष झालं आपण एकमेकाशी संवाद साधतोय, आंदोलनं करतोय. संविधानाच्या भाषेमध्ये आमची अडचण काय आहे हे इथल्या सरकारांना समजावून सांगतोय, इथल्या आमदारांना समजावून सांगतोय, खासदारांना समजावून सांगतोय, वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना समजावून सांगतोय, पण कोणीही ऐकायला तयार नाही. बळीराम तात्या, आपण वडीगोद्रीमध्ये आंदोलन केलं, 9, 10, 11 दिवस उपोषण केलं. आपण संविधानाच्या घटनेच्या एकाही शब्दाच्या बाहेर आपण गेलो नाही. गेलो का? सनदशीर मार्गाने लोकशाही पद्धतीनं एक सुशिक्षित माणूस आम्ही कशा पद्धतीने आंदोलन केलं सर्व महाराष्ट्रानं पाहिलं. एका बाजूला आम्ही संविधानाची भाषा बोलत होतो, एका बाजूला आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलत होतो, एका बाजूला आम्ही गावगाड्यातल्या सामाजिक दृष्ट्या मागासांची भाषा बोलत होतो, दलितांची भाषा बोलत होतो, अनुसूचित भाषा बोलत होतो, पट्टविमुक्त जाती जमातींची भाषा बोलत होतो. पण सरकारने आमचं नाही ऐकलं, इथल्या मंत्र्यांनी आमचं नाही ऐकलं. ऐकलं का? नाही ऐकलं. काय म्हणत होतो आम्ही?
की आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये राज्यकर्ते जमात, शासन करते जमात, जर आमच्या दलिताच्या आरोग्याच्या घटकांच्या आरक्षणामध्ये यांना तुम्ही टाकलं तर आम्ही उद्ध्वस्त होऊ. आम्ही या जागीरदारांना, वतनदारांना, आमदारांना, खासदारांना, कारखानदारांना, भांडवलदारांना त्यांच्याबरोबर आम्ही स्पर्धा नाही करू शकत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाव वगाड्यामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना ओबीसी, विजयंती, एसबीसीचं आरक्षण दिलं. नाही ऐकलं ऐकल्या पुढाऱ्यांनी, नाही ऐकलं. ते आंदोलन करत गेलो, आम्ही प्रतिक्रिया देत गेलो, नाही ऐकलं आमचं कुणी. आज रोजी काल परवा शासनातर्फे सांगितलं गेलं, अधिकृत सांगितलं गेलं 22,20,755 प्रमाणपत्र वाटली गेली. आणि शासन म्हणते पळा 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 पळा, दाखले काढा, पळा 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 पळा, नोंदणी काढा, पळा 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 पळा, कास्ट व्हॅलिडिटी घ्या. एवढे लाखानं सर्टिफिकेट वाटतं तुम्ही. आमची गावगाडीतली माणसं तुमच्या बरोबर स्पर्धा करू शकत नाही. आमची संख्या 50%हून जास्त आहे. आम्ही गावगाड्यामध्ये बहुसंख्येने राहतो, पण आमच्यामध्ये भांडणं लावायचं काम तुम्ही केलं, भांडणं. आणि आम्ही म्हणतोय ओबीसी एकत्र आला पाहिजे. पुढचा माणूस काय म्हणतो माहितीये, ह्याच्या जातीचं आरक्षण करायला पाहिजे, ह्याच्या जातीच्या आरक्षणाचं बोलायला पाहिजे. तुझ्या एसटीच्या आरक्षणाचं बघ. अरे एसटीच्या आरक्षणाच्या आंदोलनामधला लक्ष्मण हाके सुद्धा बारामतीमध्ये 2014ला उपोषण करणारा कार्यकर्ता आहे. आमच्या 4 पिढ्यांनी ही लढाई लढली, लढत आहे, लढत राहतील. पण आत्ताच आमचं जे आमच्या ताटातलं ओबीसी विजयंतीचं आरक्षण आहे, ते आरक्षण बेकायदेशीरित्या तुम्ही हिरावून घेणार. तुम्ही आमच्या अनाथ नाते घालवणार. मेंढपाळाचा पोरगा म्हणून या महाराष्ट्राला सांगू इच्छितो, या 27% आरक्षणापैकी 3.5% आरक्षण माझा समाज घेतोय. आणि गाव वगड्यातला बहुसंख्येनं राहणारा माझा समाज म्हणून या 27% आरक्षणाच्या संरक्षणाची जबाबदारी म्हणून एक मेंढपाळाचं पोरगा, गोरगरिबाचं पोरगा, या ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजे म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलोय. आमचा आमदार होऊ दिला नाही तुम्ही कधी. खासदार तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून झाला नाही. एक रखमाजी गावडे नावाचा आपल्याच परिसरामधला एक माणूस झाला स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये. पण त्यानंतर या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्येने राहणाऱ्या धनगर समाजाचा एकही खासदार या देशाच्या संसदेमध्ये निवडून जाऊ शकला नाही. लाज वाटते आम्हाला. मग धनगर समाजाची ही अवस्था असेल तर मग माझ्या गावगड्यातल्या माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, संगर, बंजारी, लोणारी, परीद, गुरव, भरती, गरसी, नाभिक, लोहार, गुरव, बेरड, रामोशी, वडार, बेलदार, कुडमुडे जोशी, मेळंगे जोशी, सोनकोळी, पानकोळी, आगरी, कोळी, भंडारी, महादेव कोळी. अरे या माणसांची काय अवस्था असेल. हा महाराष्ट्र यांच्या बापाची जहागिरी आहे. आता जो महाराष्ट्र दाखवला जातो हा खरा महाराष्ट्र आहे. अरे हा महाराष्ट्र आमच्या 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महोदय, तुम्ही ज्यावेळी 2 GR काढला, तुम्ही कुणबी नोंदीद्वारे राज्यकर्ते जमात असलेल्या माझ्या मोठ्या बांधवाला तुम्ही ओबीसी मधलं आरक्षण दिलं. तुम्ही ओबीसींना विश्वासात घेतलं. ओबीसी यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार आहे. साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष कोण झालं माहितीये तुम्हाला? दौंडचं नगराध्यक्ष कोण झालं तुम्हाला माहितीये? फलटणचं सभापतीपद कोण झालं माहितीये तुम्हाला? कोल्हापूरचं महापौरपद कुणी घेतलं माहितीये तुम्हाला? सांगलीचं समाज कल्याण सभापतीपद कुणी घेतलं माहितीये तुम्हाला? पिंपरी चिंचवडचं महापौरपद कोण झालं माहितीये तुम्हाला? शेकड्याने उदाहरण या मुख्यमंत्री महोदयांना मी देईन. आमच्या ओबीसींची कायनात तुम्ही समुद्राच्या तळाला नेऊन बुडवली. आता ओबीसीच्या रकान्यामध्ये इथं बुजुर्ग मंडळी बसलेली आहे, इथं तरुण मंडळी बसलेली आहे.
आजपर्यंत ओबीसीच्या रकान्यामध्ये कोण यायचं, तुम्ही आम्ही यायचो. विजयंतीच्या रकान्यामध्ये कोण यायचं, तुम्ही आम्ही यायचो. एखाद्या ग्रामपंचायतीचा सरपंच, एखादा पंचायत समिती सदस्य, एखादा जिल्हा परिषद सदस्य नाही. आता इथून पुढे असं होणार नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीच्या रकान्यामध्ये फक्त मराठा पूर्वी ही एकच जात दिसेल. खूप जबाबदारीने बोलतोय, आपण कुतोस्तोवर बोलतोय. पुण्याच्या बाजूला उमरी देवाची फुसुंगी नावाची एक नगर परिषद अस्तित्वात आली. त्या नगर परिषदेमध्ये कान खोलून ऐका, त्या नगर परिषदेमध्ये 9 जागा ओबीसीला राखीव होत्या. त्या 9च्या 9 जागा मराठा कुणबी म्हणून तिथं निवडून आले. तुमचा माणूस नाही दिसला. तुम्ही म्हणाल हे राजकारणावर बोलतोय काय? राजकारण, हो राजकारणावर बोलतोय. पण शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये काल परवा शिक्षकांची नोकर भरती निघाली. रात्रंदिवस 2017 नंतर शिक्षकांची नोकर भरती निघाली. आता एनटी अ, एनटी ब, एनटी क, एनटी ड, तुम्हाला तेवढ्या 30,000 जागापैकी किती जागा मिळायला पाहिजे होत्या, तेवढ्या नाही मिळाल्या. ही कशाची लढाई? का लढतोय तुम्ही आम्ही? का लढतोय तुम्ही आम्ही एकत्र? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? तुमचं कोण ऐकून घेतं? यांना फक्त शिव्यांची भाषा कळते, शिव्यांची. यांना फक्त थंडीची भाषा कळते. मुख्यमंत्र्यांची आई माहिती काढली जाते. मंत्र्यांना बॉडी शेमिंग केलं जातं. त्यांच्या रंगावरनं, त्यांच्या वर्णावरनं, त्यांच्या शारीरिक ठेवणीवरनं महाराष्ट्रात बोललं जातं. मीडिया त्यांच्या विरोधात बोलत नाही. कुठल्या पक्षाचे नेते त्यांच्या विरोधात बोलत नाही. आम्ही घोषणा दिली काल परवा, चलो मुंबई, 1 सप्टेंबरला, 1 सप्टेंबरला पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या पाटस पासून आपल्या रॅलीला सुरुवात होईल. तमाम महाराष्ट्र 4 व्हीलरची रॅली बघेल. हे आंदोलन फक्त महाराष्ट्र नव्हे, देश नव्हे, जगभरामध्ये सर्वात मोठे आंदोलन ओबीसींचं असेल. या ओबीसीच्या जगन्नाथाचा रथ, ज्या दिवशी या ओबीसीच्या आरक्षणाचा जगन्नाथाचा रथ मुंबईकडे निघेल, त्यावेळी महाराष्ट्रामध्ये ओबीसी किती संख्येनं राहतो हे या मुख्यमंत्र्यांना तुम्हाला आम्हाला दाखवून द्यावं लागेल. बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे. काल परवा दिल्लीला एक आंदोलन झालं, माहितीये का नाही तुम्हाला? झालं की नाही? काल परवा एक आंदोलन झालं का? कोण माणूस होता त्याचं आंदोलन करणारा? नाव सांगा रे पोरांनो. अभिजित दिपके. केलं का नाही आंदोलन? केलं की नाही? मी आता पुढे काय सांगतो ते ऐका. दिल्लीला जंतर मंतर वरती अभिजित दिपके नावाच्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या पोरानं आंदोलन पुकारलं. अरे विद्यार्थी तिथं जमा झाले. 14-15 दिवस मीडियाने दखल नाही घेतली. 15व्या-16व्या दिवसानंतर सोनाम वांगचुक नावाचा पद्मश्री अवॉर्ड विनर, रमेन मॅक्सेसे अवॉर्ड विनर, शिक्षण तज्ञ, आयआयटीचा विद्यार्थी, आयआयटी इंजिनियर नाही, त्या सरकारनं 15-16 दिवस त्यांची दखल घेतली. पण देशभरातल्या पोरांनी बोलतोय, पोरांनी, विद्यार्थ्यांनी हे आंदोलन हातामध्ये घेतलं. हे विद्यार्थी पत्रकार बनले, हे विद्यार्थी आंदोलक बनले. या विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या लाट्या काट्या आपल्या छातीवर झेलल्या आणि या देशामधल्या भ्रष्ट शिक्षण अधिकाऱ्याचा राजीनामा घेऊनच ते आंदोलन संपलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला संविधानामध्ये दिलेलं हे ओबीसी विजयंतीचं आरक्षण विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या प्रयत्न 93-94 नंतर तुम्हाला आम्हाला हे आरक्षण भेटलं आणि ते आज रोजी आरक्षण गेलंय. आतापर्यंत मी तुमच्यासमोर भाषण केलं. बाबांनो, मी कुणाला शिवी दिली? आम्ही कुणाला वाईट बोललो? यात काही चुकीचं बोललो? हे गेली 3-3.5 वर्ष झाले चालू आहे, पण तुमचा आवाज कोण ऐकायला तयार नाही. राधाकृष्ण विखे पाटील नावाचा एक मंत्री, बुजुर्ग मंत्री,
काय बोलला काल परवा? या हाकेला कोण हाक देत नाही म्हणून काही बोलतोय बोलला. थांबा 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 येतो. तो प्रसाद गाड काय बोलला? हाकेच्या मागे 4-5 माणसं नसते म्हणला. तर ते काय म्हणला? कोण आहे हाके म्हणला? काय बोलला? 4-5 माणसं असतील बोलला. वेदांताच्या वडीगोद्रीच्या आंदोलनानंतर या ओबीसीने जर या महाराष्ट्रामध्ये एल्गार पुकारला असता तर आजचा दिवस उजाडला नसता. अरे आम्ही आंदोलन करतोय, उपोषण करतोय. माझा ओबीसी बांधव भटकविमुक्त विखुरलेले, गाव कुसामध्ये डोंगरदऱ्यामध्ये विखुरलेले, आमच्या जातीमध्ये भांडण लावण्याचं काम इथल्या राज्यकर्त्या लोकांनी, कारखानदारांनी, वतनदारांनी केलंय. ओबीसीची एकजूट व्हायला लागल्या म्हटल्या अरे धनगरला थोडं बाजूला कसं काढायचं बघा, बंजारा समाजाला बाजूला कसं काढायचं बघा, वंजारी समाजाला टार्गेट कसं करायचं बघा. एका समाजाला गाठून टार्गेट केलं गेलं. कधी भुजबळ साहेबांना टार्गेट केलं, कधी मुख्यमंत्री महोदयांना टार्गेट केलं, कधी मुंडे बंधू भगिनीला टार्गेट केलं, मग कधी जानकर, कधी पडळकर, कधी हाके. आम्ही तर रोजच आहे. माझी या राज्यकर्त्यांना एक विनंती आहे, तुम्हाला संख्या बघायची आहे ना मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला ओबीसीची संख्या बघायची आहे ना. ज्यांनी झुंडीच्या द्वारे, शिव्यांच्या द्वारे, असंविधानिक भाषेद्वारे ज्यांनी तुमच्या मानगुटीवर बसून बेकायदाचे आर काढले, त्या मुख्यमंत्री महोदयांना एक सप्टेंबरला मुंबई चक्का जाम करायचा मुंबईचा. काही नाही, आमच्या लेखीचं लग्न नाही. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी जर तुम्हाला आम्हाला 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, जेवढे दिवस लागतील तेवढे आम्हाला मुंबईला जायचंय. गावागाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, प्रत्येक घरातला एक तरी माणूस मुंबईमध्ये राहिलाय. इथून गाडी घेऊन निघायचं, पण मुंबईतल्या आपल्या पाहुण्याला, लावण्याला, भावाला, बहिणीला सगळ्यांना सांगायचं 2 दिवस सुट्टी टाकायची. आणि पनवेल पासून मंत्रालयापर्यंत, पनवेल पासून आझाद मैदानापर्यंत लाखोच्या संख्येनं पिवळा झेंडा घेऊन, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा घेऊन आम्ही ओबीसी बांधव मुंबईला येणार. लढाई लढतोय, संघर्ष करतोय. आता गेवराईमधनं आलो. पोलीस प्रोटेक्शन मध्ये, संरक्षणामध्ये आम्हाला इथे यावं लागलं. आम्ही बांगलादेशमधून आलो, पाकिस्तानमधून आलो. कोण आहे आम्ही? आतंकवादी? आम्ही गुन्हेगार आहे? कोण आहे आम्ही या महाराष्ट्राच्या गावगाड्यामधल्या हर एक जातीच्या हिताची, हक्क अधिकाराची लोक देवराजमध्ये येत असताना पण ही चिंगारी वादाची छाती असलेले तरुण तिथं आले. नाही सर, आपल्याला गावातूनच उडायचंय. ही चिंगारी नाही, ही चिंगारी. या चिंगारीचं रूपांतर वनव्यामध्ये होणार आहे, वनव्यामध्ये. कारण गावं तुमचे रेवकी देवकी. आणि आगर नांदूरला 5 मिनिटापूर्वी आगर नांदूरमध्ये जस्ट गेलो. 1000-2000 पोरं तिथं होते आगर नांदूर गावामध्ये. आता जस्ट सकाळपासून आम्ही कुणालाही सांगितलं नाही तुमच्या आम्ही गावामध्ये येणार आहोत म्हणून. सकाळपासून नालेवाडीला गेलो, 1000 पोरं. तिथून आम्ही कुठे गेलो? शिरगावला गेलो, शिरसगावला गेलो, तिथं तेवढीच पोरं. पुन्हा अंबरला गेलो, तिथं तशीच पोरं. त्यानंतर दुंडगावला गेलो, तिथं तशीच पोरं. अंतरवली सराठीला गेलो, लोकं गावाच्या गावात. तर तुम्ही विस्थापित आहात, तुम्ही शोषित आहात, तुम्ही वंचित आहात. पण म्हणून तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओबीसीचं आरक्षण दिलंय. पण या ओबीसीच्या आरक्षणामध्ये कुलब्यांचे दाखले काढून राज्यकर्ते जमात या मागासवर्गीयांच्या आरक्षणामध्ये सामील झालेली आहे. शासनाने तिला सफेद केलंय. लढावं तुम्हाला आम्हालाच लागल, दुसरे लढायला येणार नाही. काल परवाचं एक उदाहरण सांगतो. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यांचा काय येते. प्रकाश सोळंकी नावाचा एक वयोवृद्ध आमदार, डंगर बोललं पाहिजे. आपण पातळी सोडून नाही बोलायची. काय बोलला माहितीये का?
पत्रकाराने एक प्रतिक्रिया विचारली. माधव निर्मळ या धनगर समाजाच्या आमदारकीला मागच्या वेळी निवडणूक लढून 46,000 मतं घेणाऱ्या आमच्या माधव तात्याविषयी एक प्रश्न विचारला. काय बोलला माहितीये का? ऐकलंय का नाही तुम्ही? बोलला येड आहे, मला येड. परत ऐका युट्यूबला जाऊन. म्हातारा माणूस, वयोवृद्ध